दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर. आत्ता बातमी सविस्तरपणे. सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की महसूल आणि वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर क्रमांक 1 च्या अंमलबजावणी संदर्भामध्ये 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासकीय निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर अभियानांतर्गत महसूल आणि वन विभागामार्फत जे काही सेवा दिल्या जातात, म्हणजे 15 पेक्षा जास्त काही सेवा आहेत, त्या सेवा एकाच ठिकाणी आणि त्या मंडळ स्तरावर मिळाव्यात. नागरिकांना जलद, सुलभ आणि त्यांच्या गावातच त्या सुविधा मिळाव्या या उद्देशाने महसूल विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता हे अभियान प्रत्येक मंडळ स्तरावर राबविण्यात येणार आहे. तर पहिलं जे शिबिर आहे ते आपलं आसू मंडळात असणार आहे, 7 मार्च रोजी आहे ते आपलं. त्यानंतर जवळा निजाम मंडळ आहे ते 14 मार्च रोजी असणार आहे. मानाळा मंडळामध्ये 28 मार्च, शेळगाव मंडळातील 10 एप्रिल, सोनारीला 17 एप्रिल आणि परंड्याला 8 मे ला असणार आहे आणि 5 पिंपळा 15 मे. आता परंड्यामध्ये होणारे जे आहेत ते शहरी भागात आहे. त्यावेळेस तिथले शहरी भागात आहे तर तिथले जे आपलं नगर परिषद आहे आणि तिथले नगरसेवक असतील, तिथल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. आता ह्या ज्यावेळेस मंडळ स्तरावर आपण अभियान राबवणार आहे तर महसूलच्या ज्या काही सेवा आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर विभागांच्या ज्या सेवा असतील, जसं भूमी अभिलेख आहे त्यांच्याकडे आता पोलीस मोजणीच्या संदर्भात शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत किंवा इतर जे काही निर्णय आहेत किंवा त्यांच्या मोजणी संदर्भातले काही बदल असतील त्या सर्व बदलाची माहिती ते देणार आहे. त्याचबरोबर इतर विभाग म्हणजे समजा आरोग्य विभाग घेतला तर आयुष्यमान भारत कार्ड आहे. त्यानंतर कृषीचं असेल तर PM किसानच्या संदर्भात आहे, कोकऱ्याच्या संदर्भात आहे, त्यांच्या योजना असतील किंवा बाकी इतर ज्या काही योजना राबवत आहेत त्या योजनांची पण माहिती त्याच आपल्या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जे मध्यंतरी शासनाने जे काही शासन काही निर्णय घेतलेले आहेत, कायद्यामध्ये बदल केले आहेत, काही सुधारणा केलेल्या आहे, त्याच्यानुसार आपल्याला माहितीच आहे का आपल्याकडे मदतमाश जमिनी आहे तर त्या भूगोलदार वर्ग 2च्या वर्ग 1 करणे, त्यामध्ये ज्या 5% नजराना भरून त्या वर्ग 2च्या वर्ग 1 करण्यात येतात. मग अशा पण आपल्याकडे आता काही प्रस्ताव आहेत आणि काही प्रस्ताव आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवलेले आहेत. ते पण आपण या अभियानामध्ये प्रस्ताव प्राप्त करून घेत आहोत. त्यानंतर जीवन सातबारा मोहीम यापूर्वी पण याबाबत आपण संजय जीवन सातबारा मोहीम आपण राबवलेली आहे. त्यामध्ये जे काही मयत खातेदार आहेत, मयत खातेदारांची वारस नोंद करून घेणे आणि सातबारा जिवंत करणे हे आपण राबवण्यात आलेलं आहे. अजूनही काही लोक राहिले असतील तर त्यांचं पण आपण या अभियानाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत. त्यानंतर सातबारामध्ये काही दुरुस्ती असतील, किरकोळ दुरुस्ती असतील किंवा काही प्रलंबित फेरफार असतील किंवा ह्याच्या अनुषंगाने सुद्धा त्या दिवशी आपण कामकाज करणार आहोत. त्यानंतर आहे आपल्या याच्यामार्फत तहसील कार्यालयामार्फत ज्या सामाजिक अर्थसहाय्याची योजना आहे, म्हणजे संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, यांच्यामध्ये पण आपण तिथे फॉर्म पण भरून घेणार आहोत आणि ते आपण मंजूर करून त्यांना लाभ पण देणार आहोत जे काही पात्र लाभार्थी आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा शासनाने निर्णय घेतलेला आहे, म्हणजे माननीय जे महसूल मंत्री साहेब आहेत त्यांनी आपल्याकडे तुकडेबंदी कायद्याविरुद्धची काही व्यवहार झालेला आहे. त्याचा एक कालावधी 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा जे कमी क्षेत्राचे व्यवहार झाले अशा व्यवहारांची एकतर नोंद झालेली नाही किंवा नोंद झाली तर त्याच्यामध्ये इतर हक्कामध्ये तरतुदीमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन म्हणून अशी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता कोणतं अधिमूल्यन न घेता याच्या संदर्भामध्ये ते नियम रेग्युलराईज करून देण्यात येणार आहे. म्हणजे असे पण प्रकरण आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्वाचं असतं की याच्यामार्फत तहसील कार्यालयामार्फत वेगवेगळे आपण प्रमाणपत्र वितरित करत असतो. ते प्रमाणपत्र सुद्धा आपण वितरित करणार आहोत. त्यासाठी काही आपण गेले ह्या आठवड्याभरामध्ये त्या आसू मंडळामध्ये जेवढे अर्ज प्राप्त होतात आणि शाळांमध्ये पण आपण जनजागृती केली, तिथून पण आपण तिथे जाऊनच ते अर्ज भरून घेत आहोत. ते पण त्या दिवशी आपण तिथं ते पण दाखले वितरित करणार आहोत आणि त्या दिवशी ज्या शिबिराच्या दिवशी जे प्राप्त होतील ते पण तिथं जे काही डॉक्युमेंट क्लिअर असतील ते पण आपण पटकन देण्याचं, म्हणजे तिथंच तो तत्काळ निर्गत करण्याचं पण आपला हे आहे, मानस आहे.
त्याच्यानंतर अजून एक आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे शेतरस्त्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे. त्याचं मजबूतीकरणाच्या संदर्भामध्ये महसूल आणि वन विभागाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे जे काही अध्यक्ष आहेत माननीय आमदार साहेब आहेत आणि सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी आहेत. तर सुरुवातीला जे नकाशावरील रस्ते आहेत अशा नकाशावरील रस्त्यांचे आपण मजबूतीकरणासाठी घेणार आहोत. तसं प्रत्येक याच्यामध्ये आपण मंडळ वाईज आपण क्लस्टर तयार केले. 25 किलोमीटरचे क्लस्टर आहे. त्याप्रमाणे त्याच्या वर्क ऑर्डर निघणार मान्यता भेटून ते पण आपण त्याचा पण आता फील्ड सर्वे चालू आहे आपल्या सर्कल मार्फत आणि तलाठी मार्फत त्याचा फील्ड सर्वे चालू आहे. ती पण योजना याच्यामध्ये माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरं एक अजून एक महत्वाचे आहे अकृषक सनद आणि अकृषक आकारणी. याच्या संदर्भामध्ये आपल्या काही तरतुदी होत्या 42 पकड ते आता रद्द केलेल्या आहे शासनाने. त्याच्याऐवजी आता शासनाने दरवर्षी जो आकारला जाणारा अकृषक कर आहे तो पण रद्द केलेला. आता फक्त एक वेळेचं अधिमूल्य भरायचं. त्याच्यासाठी 1000 चौरस मीटर असेल तर त्याला 0.1 असं रेडी रेकनरच्या 0.1 एवढं अधिमूल्य भरणे आवश्यक आहे. आणि एकच रकमी आहे म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला द्यावा लागणारा जो काही एनी टॅक्स तो द्यावा लागणार नाही. 1001 ते 4000 चौरस मीटर पर्यंत 0.25 आणि 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त असेल तर 0.50 अशा अधिमूल्याचा दर असणार आहे. यामुळे काय होणार आहे जी काही सनद आहे महसूल विभागामार्फत ती पण आता आवश्यकता असणार नाही. केवळ फक्त टाउन प्लॅनिंगची ग्रामीण भागात असेल टाउन प्लॅनिंगची मान्यता घेणे त्यानंतर ते याच्याही आपल्या नियोजन प्राधिकरण आहे त्यांची मान्यता आहे. अकृषक परवानगी त्याची कमी जास्त पत्रक तयार करणे. त्यानंतर ॲग्री टॅक्सच्या संदर्भात काही अडचण असते कोणाची नोंदणी राईट असेल किंवा अप्रुव्हल पेंडिंग असेल तर ते असेल हे पण कामकाज घेणार आहे. त्यानंतर PM किसानच्या संदर्भात आहे ते काही अडचण आहेत त्या शिबिरामध्ये आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे जे शिबिर असणार आहे याचं रूपरेषा मी सांगितली आणि त्याचा जो कालावधी आहे त्या कालावधी प्रत्येक मंडळ स्तरावर याचं हे अभियान राबवण्यात येणार आहे. आणि ह्या अभियानाचा मुख्य उद्देश जो आहे जे की कॉमन म्हणजे केंद्रबिंदू मानून जे कॉमन नागरिक आहेत त्यांच्यासाठी तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. संपादक तानाजी घोडके.